स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, लेखक, लोककवी अशा वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव काय, त्यांचा जन्म कोठे झाला, त्याचबरोबर त्यांची विचारधारा कोणती होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान कोणते याबद्दल माहिती बघणार आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे हे आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, लेखक, लोककवी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचे शालेय शिक्षण झालेले नाही. केवळ 1.5 दिवस ते शाळेत गेले आणि नंतर तेथील होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. 1932 साली वडिलांसोबत ते मुंबईला आले. मुंबईत त्यांनी चरितार्थ चालवण्यासाठी मिळेल ती कामे केली. मुंबईत कामगारांचे कष्टमय, दुःखाचे जीवन त्यांनी जवळून पाहिले. मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची भाषणे त्यांनी ऐकली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साम्यवादी विचारसरणीचे होते. 1936 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. त्यांच्यावर मार्क्सवादी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे, असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बॉम्बेमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात म्हटले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. महाराष्ट्राची परंपरा या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला. मुंबई कुणाची या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रेरणागीत माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली ही लावणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाने परिवर्तनाचे उत्प्रेरक म्हणून काम केले आहे. महाराष्ट्राच्या सामान्य जडणघडणीत आणि बदलात या साहित्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे मानले जाते. त्यांनी लिहिलेल्या साहित्यात कथा, कादंबरी, नाट्य, पोवाडे, लावणी, लोकगीते, प्रवास वर्णन इत्यादींचा सहभाग आहे. रशियाच्या इंडो सोव्हिएत कल्चर सोसायटीच्या निमंत्रणावरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे 1961 साली रशियाला गेले. तेथील अनुभवांवर आधारित माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आहे. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्यांची लिस्ट खूप मोठी आहे. चला तर यांपैकी काही महत्त्वाचे साहित्य बघूया. फकीरा, वारणेचा वाघ, वैजयंता, कृष्णाकाठच्या कथा, गुलाम, चिखलातील कमळ, निखारा, जिवंत काडतूस, देशभक्त घोटाळे, माकडीचा माळ, बेकायदेशीर, माझी मुंबई, रानबोका आणि लोकमंत्र्यांचा दौरा अशा या थोर समाजसुधारक आणि साहित्यकाचे निधन 18 जुलै 1969 रोजी गोरेगाव येथे झाले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, पोलीस भरती, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांबद्दल खूप प्रश्न विचारले गेले आहेत. त्यांच्या साहित्यावरतीही भरपूर प्रश्न विचारले आहेत. चला तर तसाच एक प्रश्न तुमच्यासाठी. फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? हा प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरती आणि तलाठी परीक्षामध्ये 2023 मध्ये विचारला गेला होता. पर्याय 1 शिवाजी सावंत, पर्याय 2 पु ल देशपांडे, पर्याय 3 अण्णाभाऊ साठे, पर्याय 4 साने गुरुजी. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.